आजच्या या किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मत्स्यपालन, जैविक शेती, कुक्कुटपालन आणि बकरी पालन अशा विविध व्यवसायांसह उत्तम प्रकारे शेती करणारे मुक्काम पोस्ट गोंडपिंपरी येथील मोरेश्वर बोनुजी सुरकत हे प्रयोगशील शेतकरी यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेती म्हणजे केवळ पीक घेणं नव्हे, तर ती आहे निसर्गाशी नातं जोडण्याची आणि स्वावलंबनाची वाटचाल. आजच्या या बदलत्या काळात अनेक शेतकरी आपण बघतो की पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय स्वीकारून आपलं उत्पन्न वाढवत आहेत आणि इतरांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. आज आपण अशाच एका प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटणार आहोत, जे चंद्रपूर येथील गोंडपिंपरी तालुक्यात आपलं वास्तव्यास आहेत आणि त्यांचं नाव आहे मोरेश्वर बोनोजी सुरकत. मोरेश्वरजी जैविक शेतीसोबतच मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि बकरी पालन सुद्धा करीत आहेत. सोबतच जैविक शेती आहेच. या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे उत्पन्न होत आहे आणि हा एवढा सगळा व्याप ते कशा प्रकारे सांभाळत आहेत याविषयी जाणून घेऊया आपण आजच्या या मुलाखतीतून. आज मोरेश्वरजी सुरकत आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मोरेश्वरजी नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या केंद्रामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी आकाशवाणी केंद्राचं अभिनंदन करतो, आभार मानतो. नक्कीच, धन्यवाद. सुरुवातीला मला हे सांगा आपला परिचय आणि आपण शेतीकडे कसं काय वळलात? मुळात माझा जन्मच हा शेतकरी कुटुंबात झालेला आहे. बर. मी सुरुवातीपासूनच शेती करत आलो आहे. आपलं वय काय आहे आता सध्या? 70 वर्ष. अच्छा, बर. मी शेती करत असताना जी पारंपरिक शेती आम्ही करतो आणि त्या शेती करत असताना त्याचे जे अनुभव, गोडकडू जे अनुभव आम्हाला आले, त्या अनुभवातून आम्हाला असं वाटायला लागलं, मला असं वाटायला लागलं की आम्ही जी शेती करतो ही चुकीची पद्धत आहे. अच्छा. जेणेकरून जे पीक आम्ही पिकवतो आमच्यासाठी, परंतु ते आमच्यासाठी जे पीक पिकवत असताना त्या शेतीमध्ये रासायनिक खत आणि औषधी याचा जो मारेमाप त्याचा वापर केला जातो आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या आरोग्यावरती होत असतात. बरोबर. आणि या दृष्टिकोनातून सगळं सखोल आम्ही म्हटलं बा किती जरी आम्ही पैसा कमवला तरी शेवटी तो दवाखान्यात द्यावा लागतो, म्हणजे आपल्या हाताशी काहीच राहत नाही. या उलट जर जैविक शेती जर केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील, जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहील, जेणेकरून भविष्यामध्ये आरोग्याशी संबंधित ज्या काही आम्हाला बिमाऱ्या येतात ते काही का होईना कमी होईल. या दृष्टिकोनातून आम्ही या जैविक शेतीची निवड केली आहे. मोरेश्वरजी, आपलं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण, मी मॅडम 9वा वर्ग एग्रीकल्चर विषय घेऊन 9व्या वर्गाची परीक्षा 1973 ला पास केली आणि त्याच्यानंतर मग माझं शिक्षण बंद झालं घरच्या अडचणीमुळे आणि शेतीकडे वळला. आणि मी शेतीकडे वळलो मॅडम. मग त्यानंतर आपण लागली शेतीकडे वळलात की आणखी काय होतं आपलं? शेतीकडे वळल्यानंतर शेती करत असताना जेव्हा गावातल्या काही अडीअडचणी व्हायच्या त्यावेळेस आमच्या गावाला, म्हणजे माझं मूळ गाव घडोली, या घडोलीमध्ये मी राहत असताना घडोलीला इलेक्ट्रिक सुद्धा नव्हती त्यावेळेवर. मग मी त्या गावामध्ये थोडस सगळ्या लोकांशी भेटून, त्यावेळेस आमदार मामुलकर साहेब होते, त्यांच्याशी भेट घेऊन, आता मुळात सांगायचं म्हणजे त्या घडोलीला इलेक्ट्रिक झाली असं रेकॉर्डला नमूद होतं. त्याच्यामुळे घडोलीला आलेले इलेक्ट्रिकचे खंबे सुद्धा काढून ते दुसऱ्या गावाला घेऊन गेले. मग साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर DPDC मध्ये तो प्रस्ताव ठेवला गेला आणि ते सँक्शन करून आमच्या घडोलीला जेव्हा इलेक्ट्रिकचं आली आमच्या गावाला,
तेव्हापासून हळूहळू मी ते सामाजिक कार्याकडे सामाजिक कार्यात वळला. वळल्या गेलो. 5 वर्ष मी सदस्य म्हणून काम केलो. अच्छा. आणि 89 ते 95 त्यावेळी सुनील सोनी शिओ साहेब होते. त्यावेळेस मी घडोलीचा सरपंच होतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये मग माझ्या मुलींना शिक्षणाला यायसाठी खूप त्रास होत होता. चिखल होता, रस्ता बरोबर नव्हता. म्हणून मी त्यावेळेस गोंडपिपरीला आलो मुलींच्या शिक्षणासाठी. आणि तेव्हापासून मग गोंडपिपरी. तेव्हापासून आम्ही गोंडपिपरीला राहतो मॅडम. अच्छा. तिथं आल्यामुळं माझा एवढा एक फायदा झाला. माझ्या 2 मुली सर्व्हिसला आहे. अच्छा. एक मुलगी शिक्षिका आहे कन्या विद्यालयाला. आणि एक मुलगी माझी रजिस्टर ऑफिसर आहे मूल तालुक्याला. अच्छा. धन्यवाद मॅडम. खूप छान. हे आपण जैविक शेतीकडे आता वळला आहात, पण आपलं म्हणजे 50 वर्षाचा तरी आपल्याला अनुभव आहे निश्चितच. शेतीतला, असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितच. तर त्या काळची शेती आणि आताची शेतीमध्ये आपल्याला काय तफावत जाणवते? आमच्या काळामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला शेतीला लागलो त्या वेळेवर हे रासायनिक खत नावाची वस्तूच नव्हती. अच्छा. आम्ही जी गुरढोरं आमचे राहायचे, गुरढोरांचा जो शेणखत निघत होता हा. तेच आम्ही शेतामध्ये टाकायचं. बरं. आणि उत्पन्न कमी मिळेल तरी पण आरोग्य कसं अगदी व्यवस्थित राहायचं. आम्ही पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेती करत होतो. पण जेव्हा रासायनिक खत आलं तेव्हा उत्पन्न वाढायला जरूर लागलं. बरं. परंतु ज्या आरोग्याशी संबंधित ज्या तक्रारी आमच्या तब्येतीच्या वाढायला लागल्या, त्या दृष्टीनं आम्ही सगळा विचार करून नंतर हा आम्ही निर्णय घेतला की नाही, आपण आता रासायनिक शेती करण्याऐवजी आपण नैसर्गिक पारंपरिक शेती. त्या पद्धतीने करूया. त्याच्याकडे आम्ही अशी वाटचाल केलेली आहे. अच्छा. मग जैविक शेती करताना आपल्याला सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या असतील. कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आपल्याला? जैविक शेती करण्यासाठी आता गुरढोर कमी झाले. हा. त्याच्यामुळे जैविक शेती ती करायसाठी म्हणून आम्ही पहिले प्रथमतः निवड केली कुक्कुटपालन आणि बकरी पालनचं. अच्छा. जेणेकरून आम्ही जैविकमध्ये तर काही अंशी हे करतोच, नैसर्गिकरित्या जो काही काळी कचरा जो आहे तो तर आम्ही त्याच्यात चढवतोच. परंतु त्याला जोड हे कोंबडीचं खत आणि बकऱ्यांचं खत आणि काही अंशी गावातून आम्ही शेणखतही गोळा करतो. अच्छा. आणि ते आमच्या शेतीमध्ये टाकतो. अशा पद्धतीनं पहिलं आम्ही ते जमा करण्याचं काम केलं. आणि त्या पद्धतीनं आम्ही जैविक शेतीचं एक खताचं ते हे केलं, एक युनिट तयार केलं. अच्छा. या पद्धतीनं ते खत द्यायचं, परंतु रासायनिक खत वापरायचं नाही. मग या रासायनिक खताला पर्याय म्हणून आपण नेमकं काय वापरता आपल्या शेतीमध्ये? एक तर आपण सांगितलं की कोंबडी खत आहे किंवा शेळी पालनचा आपल्याला उपयोग होतोय. हो. आणि त्याच्याच जोडीला एक आमच्याकडे मत्स्यपालन आहे. हा. आम्ही काय करतो, आमच्या विहिरीचं पाणी मत्स्य तलावामध्ये सोडतो. हा. आणि मत्स्य तलावाचं पाणी ते आम्ही पिकांना देतो. म्हणजे जेणेकरून कसं ते सुद्धा कसं असते, बरोबर. जेव्हा मच्छी तिथं राहतात त्यांना खाद्य टाकतो त्या मच्छीसाठी. मग त्या पाण्यामध्ये काही ना काही अंशी नैसर्गिकरित्या खत तिथं त्या पाण्यात असते. बरोबर. मग ते पाणी आम्ही करतो, विहिरीचं शुद्ध पाणी आम्ही मच्छी प्लॅन्टला देतो आणि तिथलं पाणी उचलून आम्ही शेतीला देतो. म्हणजे तेही कामी येतं. बरोबर. कोंबडींचं आणि कोंबडी पालन जे आहे असं बंदिस्त नाही आमचं, हा. मुक्त पालन आहे. अच्छा. मुक्त पालन असल्यामुळं तो जो झाडं लावलेलं 1/2 एकरमध्ये आम्ही पूर्ण फळझाडं लावलेलं आहे. अच्छा. खायसाठी सुद्धा हे बाहेरचे फळं घेण्यापेक्षा आम्ही त्याचं नियोजन या पद्धतीनं केलं की फळझाडं हे 1/2 एकर लावलं. जवळपास 58 प्रकारची फळझाडं आम्ही लावलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये ज्या कोंबड्या जे राहतात त्या मुक्त फिरत राहतात. त्याचा पालोपाचोळा झाडायचा आणि ते कोंबड्याचं हे सगळं जमा करून आम्ही त्याचं कंपोस्ट खतामध्ये ते रूपांतर करतो. त्याला जो गांडूळ खत आम्ही तयार करतो आणि हे सगळं खत आम्ही त्या शेतीला देतो. नक्कीच. म्हणजे आपल्याला दुहेरी तिहेरी फायदा या शेतीमध्ये होतो आहे आणि शेतीत फायदा व्हावा या दृष्टीने आपण अशा प्रकारचे हे व्यवसाय सुरू केले आहे असं म्हणायला हरकत नाही. किती एकर शेती आहे आपल्याकडे? तसं माझ्याकडे शेती 30 एकर आहे मॅडम. बरं. परंतु आम्ही हे जे 5 एकर जे आम्ही जी शेती केलेली आहे ही आमचं स्वतःच, तिथलं एकही पीक सध्या लोकायला द्यायचं नाही. परंतु आपण पहिलं त्याच्यात कशा पद्धतीचं होतं, आम्हाला त्याचा काय फायदा होतो म्हणून ही 5 एकर केलं. त्याच्यानंतर आमच्याकडे 6.5 एकरचं निलगिरी प्लॅन्ट लावला आम्ही. प्रत्येक गोष्टीत म्हणजे नुसतं
पीक घेऊन रासायनिक खत टाकून जमीन बंजर करण्यापेक्षा हा आम्ही एक एक जमीन कशा पद्धतीने ती सुपीक होईल त्या दृष्टीने विचार करून आम्ही पीक नियोजन करता. पीक नियोजन करण्याचं काम सुरू केलं आहे. म्हणजे आम्हाला आता ते रासायनिक खतीकडे न वळता हा जैविक शेतीकडे वळायचं, आपल्यालाही उत्पन्न मिळालं पाहिजे आणि लोकांवरती त्याचा कुठलाही वाईट परिणाम झाला नाही पाहिजे. बरोबर. हा आणि दृष्टिकोन शेतीलाही जमिनीलाही फायदा झाला. जमिनीला सुद्धा फायदा झाला पाहिजे. कसं आहे, ज्या जमिनीमध्ये जे जीवजंतू असतात, जे शेतीला मदत करणारे, हम्म. ज्याची क्रिया त्याच्यामुळे की ती जमीन सुपीक करण्यास जी जीवजंतू मदत करतात, त्यांना ते रासायनिक खत आणि औषधे मारून त्यांना कमी करण्यापेक्षा हा त्यांना जर वाढवलं तर ऑटोमॅटिकच जसं गांडूळ आहे, तो गांडूळ जमीन पोखरतोय ना, बरोबर. आणि पोखरल्यामुळे ती जमीन भुसभुशीत होते हम्म. आणि त्या भुसभुशीत जमीनमध्ये आपलं पीक सुद्धा एकदम चांगलं येते. नक्कीच. म्हणून त्या दृष्टीनं आम्ही हा विचार करून जी रासायनिक खत आणि जी औषधी आहे ते बंद करून जैविक आणि पारंपरिक आणि नैसर्गिक शेतीच्या दृष्टिकोनातून हे आम्ही निवडलेलं आहे. नक्कीच. मग आपण ही आता पारंपरिक पद्धतीने जैविक शेती आपली ही सुरू आहे. कोणकोणती पिकं आपण घेतात? आमच्याकडे पहा, आम्ही जे 5 एकरमध्ये जे आमचे नियोजन केलेलं आहे, हा आम्ही आमच्या कुटुंबासाठी जेवढं काही लागते त्या पद्धतीनं पहिलं सुरुवात केलेली आहे आम्ही. बरं. त्याच्यामध्ये जवळपास सर्वच प्रकारचे वाण आहे, जसं गहू आहे, धान आहे, तुमचं बाजरी सुद्धा टाकली, वाटाणा टाकला, चणा टाकला, पुन्हा भाजीपाला लावला, मेथी, पालक, म्हणजे जे माणसाला जे जे गरजेचं आहे ते पूर्ण लावण्याचा आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि ते 5 एकर मधलं फक्त स्वतःसाठीच आपण सध्या आम्ही उपयोग तेवढंच करताय. सध्या पहिलंच ट्रायल बेस आमचं हे पाहायचं की हे कशा पद्धतीच्या आमच्या तब्येती अच्छा. राहतात, काय होतं त्याचा अनुभव घ्यायचा आणि बाकीच्या शेतीमध्ये त्याचा प्रचार करायचा. 6 एकर मध्ये निलगिरी लावली आपण. 6.5 एकरमध्ये निलगिरी लावली. आणि मग बाकीच्या ठिकाणी आपण काय घेता? बाकीच्या ठिकाणी जे आहे, काही ठिकाणी कापूस घेतला, हा पण तो म्हणजे आता कोरडवाहू पिकं घेतात. कोरडवाहू पिकं घेतलं. आपल्याकडे ओलिताची सोय नाही काही? नाही, या ठिकाणी ओलिताची सोय आहे आहे. आणि निलगिरी आहे, त्याला सुद्धा आम्ही ड्रीप बसवलेला आहे. अच्छा. शासकीय निलगिरी. योजनांचा लाभ घेतला? शासकीय योजनेचा लाभ घेतला पण मच्छी प्लॅन्टमध्ये. अच्छा. बाकीच्या याच्यात घेतला नाही, परंतु आता ते आम्ही हळूहळू आता ड्रीपची जी योजना आलेली आहे, आता त्या योजनेमधून आता आम्ही सगळीकडे ते करणार. आपल्या प्रत्येक ठिकाणी. गावामध्ये कृषी अधिकारी येत असतात, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी असतील हो. किंवा कृषी सहाय्यक असतील. हो. हा जो आपला शासनाचा म्हणजे कृषी विभाग आहे, याची मदत कशी होते आपल्याला? त्याची काही मदत होत असेल ना? हो. मागे मला कांदा साठ सुद्धा दिला. आता जो आम्ही कांदा, जसं धान निघल्यानंतर आम्ही त्याच्यात गहू घेतो, कांद्याचं पीक घेतो आणि ते साठवून ठेवण्यासाठी कांदा चाड सुद्धा आम्हाला कृषी विभागाने दिलेली आहे. अच्छा. ते सुद्धा बांधकाम आमचे झालेलं आहे, सगळं सुरू आहे. म्हणजे कृषी विभागाची वेळोवेळी आपल्याला मदत होत असते. 100% मदत होते. आता आम्हीच करू शकत नाही एवढं आहे. अच्छा. सगळ्या योजना ते आम्हाला कळवतात, सांगतात. त्यांच्याकडून त्यांचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला असं हे नाही, बिलकुल 100% ते मदत करतात. गहू वगैरे जो आपण आता घेतला, तर मग याच्यासाठी बाजार वगैरे असं कसं की स्वतःसाठीच आहे ते? नाही, आता कसं आहे, आम्ही स्वतःसाठीच तेवढंही करून राहिलो. बाकीच्या ठिकाणी कापूस वगैरे त्या कोरडवाहूच्या पद्धतीने केला. पहिलं हे आम्ही याचा अनुभव घ्यायचा अच्छा. आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये त्या मग पद्धतीने याच्या वाटचाल करायची. आधी यापूर्वी काय करत होता आपण? आम्ही असं कोरडवाहू पारंपरिक पद्धतीने करत होतो. अच्छा. फक्त म्हणजे कपास वगैरे असं कपास वगैरे, कपास घेत होतो, सोयाबीन घेत होतो, तुरीचं पीक घेत होतो. ते कसं पण उत्पादन होत होतं आपल्याला? ते त्या पद्धतीने फार कमी होत होतं. म्हणजे आपला जसं आता आपल्याला अपेक्षित असतं की मला इतकं क्विंटल झालं पाहिजे तितकं, तर तसं काय अपेक्षित म्हणजे मिळत होतं का त्याचं कसं अपेक्षेप्रमाणे? असते मॅडम, किडी रोगांचा एवढा त्याच्यावरती प्रादुर्भाव व्हायचा बरोबर. की खूप किती औषधी मारलं, कधी कधी असं तर आम्हाला वाटायला लागलं मला की जे किडीचे आपण जे औषधी मारतो, तर ही किडीची औषधी मारू त्या किडीच एवढ्या मजबूत झाल्या की औषधी मारूनही कधी कधी काम व्हायचं नाही. अच्छा. आणि उलट मात्र माणसावरती त्याचे वाईट परिणाम व्हायचे, आणि शेतीतलं पिकाचंही नुकसान. पिकाचंही नुकसान व्हायचं. त्या दृष्टीनं आता यावेळेस आम्ही जे मच्छी प्लॅन तयार केलं, त्याची पाडीवरती आम्ही जे तुरी लावल्या, इतके व्यवस्थित तुरी त्याच्यात बसल्या मॅडम. जवळपास आम्हाला 3 क्विंटल तुरी झाल्या त्या पाडीवरती लावलेल्या तुरी. 3 क्विंटल झाल्या आणि खूप चांगल्या, खायसाठी एकदम स्वादिष्ट, बिलकुल त्याच्यात
चव ज्या रासायनिक पद्धतीने जे लोक हे करतात ना त्याच्यात कुठल्याही प्रकारची चव नसते, परंतु याच्यात खूप एकदम चांगलं. त्याच्यात आम्ही सांबार टाकला, मेथी टाकली, पालक टाकली, इतकं व्यवस्थित आहे. रोज आम्ही सकाळी, आमचा मुलगा आहे सकाळी जातो शेतीमध्ये, सगळं पाहतो, सगळं घरी लागते ते भाजीपाला घेऊन येतो. अच्छा सगळं या पद्धतीचं काम. अच्छा. पर मग आपला मत्स्य व्यवसाय सुद्धा आहे, तर मत्स्य व्यवसायाकडे वळण्याचं कसं काय सुचलं आपल्याला? पहिले कसं होतं मॅडम, त्या शेतामध्ये आमचं धानाडी आम्ही घेत होतो हा. जवळपास 2 एकरमध्ये. आणि धानाडीमध्ये कसं असतंय, आता कितीही जरी आपण त्याचं उत्पन्न घेतलं तरी त्याचे तेवढं काही उत्पन्न मिळत हा. नव्हतं. जास्तीत जास्त एकरी आम्हाला 20 पोत्याच्या वर धान होत नव्हते. अच्छा, तुम्हाला किती अपेक्षित होतं त्या ठिकाणी? आम्हाला नाही, उत्पन्न त्या हिशोबानं 25 ते 30 पोते व्हायला पाहिजे, हा. पण तो तेवढं होत नाही. तर रासायनिक खत टाकत होतो, टाकूनही तेवढं काही त्याचा आपल्याला फायदा होत नव्हता. आम्ही जेव्हा याचा विचार केला की बा मत्स्य जर व्यवसाय जर आपण केला, ते कारण जमीन कसं ते कोरडवाहू दुसरी शेती करू शकतो. बरोबर. धानाडी शेती म्हणजे कसं पाण्याची शेती असते. हम्म. मग त्याच्यामध्ये आम्ही हा विचार केला की जर याच्यामध्ये मत्स्य शेती जर केली तर त्याचं खूप चांगलं राहील भाऊ आपल्याला. बरोबर. एक तर आपल्याकडे पाण्याची कमतरता नाही, पाणी भरपूर आहे, आणि या पद्धतीनं आपण मत्स्य शेती केली तर त्यांचं व्यवस्थित उत्पन्न होईल. या दृष्टिकोनातून मच्छीचं केलं मॅडम. अच्छा. मग ते बीज वगैरे कुठून आणलं, म्हणजे कसं तयार केलं त्याबद्दल सांगा ना थोडक्यात. हा, मत्स्यपालन. आता ते कसं आहे, शासनाची योजना होती, हा. बायोफ्लॅग, त्यांनी आम्हाला ते मंजूर केलं. बरं. आमच्या मुलीच्या नावानं, माझ्या मुलीच्या नावानं, त्या मुलीच्या नावानं तेवढी जागा मी तिला हे करून दिलं. त्यांना मंजूर केलं आणि ते आमच्याकडे त्यांचं गड्डा वगैरे सगळं बनवून घेतला. आणि मग त्याच्यात बायोफ्लॅगचं हे करून त्याच्यात आम्ही मच्छी. बीज कुठून आणलं मग ते? बीज आम्ही ते गुंडापल्लीवरून आणलो मॅडम. पहिलं वर्ष असल्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला. बरं. याच्यासाठी काही प्रशिक्षण घेतलं का, किंवा कोणाचं मार्गदर्शन मिळालं आपल्याला? मार्गदर्शन मिळालं मॅडम, मत्स्य विभागाचं मार्गदर्शन मिळालं. प्रशिक्षण माझा मुलगा घेतलेला आहे. अच्छा. त्याला जाणीव आहे पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन याचा मुलानं पूर्ण ट्रेनिंग घेतलेली आहे. अच्छा. हा, त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही ते करतो मॅडम. अच्छा. मग मत्स्यपालन आपण सुरू केलं तर आपल्याला कशा प्रकारे त्याच्यातून नफा मिळतोय? त्याच्यामध्ये कसं आहे मॅडम, त्या एका तलावामध्ये हा. किमान आम्हाला 70 ते 80 हजार रुपये मिळतात. छोटासा तलाव तेवढंच आहे. म्हणजे वर्षाला की महिन्याला की कसं? नाही, वर्षाला 80,000 या तलावात. तो छोटासा तलाव आहे, त्यांची जी योजना आहे त्या योजनेपुरतं केलेली आहे. त्याच्यानंतर आमचे बाकीचे 2 तलाव मोठे आहेत, आणि त्या 2 तलावांमधून जवळपास आम्हाला 2 लाख रुपये मिळतात वर्षाला. म्हणजे जवळपास हे 70 ते 80 आणि 2 म्हणजे जवळपास 3 लाख. आता आम्हाला धान जर आम्ही त्याच्यात केलं असतं, तेवढ्याच जागेमध्ये धान आम्ही केलं असतं, म्हणजे खर्च जाता ना बरं, हा निव्वळ नफा तेवढा मिळतो. खर्च 2,80,000 सगळं खर्च माणसाचा, सगळ्या खाद्यांचा निघून आपल्याला जवळपास राहते. आणि शेती आम्ही केलं तर 40 पोते आम्हाला धान व्हायचे, आणि 40 पोते जर 40 पोत्याचे 30 क्विंटल व्हायचे. 3,000 रुपये म्हटलं तरी 30 ते 90,000, आणि त्याचा खर्च पुन्हा वेगळा. बरोबर. म्हणजे जास्त खर्च जाताना त्याच्यात जवळपास आम्हाला 25-30,000 रुपये राहायचे, परंतु यावेळेस आम्हाला 2,80,000 रुपये जवळपास. म्हणजे धानाच्या शेतीपेक्षा मत्स्य व्यवसाय आपल्याला जास्त फायदेशीर ठरलाय. मग आपल्याला याचं उत्पादन कसं मिळतं मत्स्य, आणि मग त्याच्यासाठी बाजारपेठ वगैरे कुठली, म्हणजे काय कसं? आम्हाला कुठंच जायची गरज नाही मॅडम. अच्छा. गोंडपिपरी ते माझी शेती ही फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. बरं. आता एकदा लोकांना माहीत झालं की यांच्याकडे मच्छी ताजी मिळते, तर लोकच हे करतात. आणि जे विक्रीवाले लोक आहे ते स्वतःच येतात, स्वतःच पकडतात. आमच्याकडे फक्त काटा असतो, काटा किला तेवढे पैसे आम्हाला देऊन टाकतात, घेऊन जातात. अच्छा. म्हणजे आम्हाला त्याचा कुठलाहीच त्रास नाही. गोंडपिपरीचं गाव जवळ आहे, तालुका आहे तो, आणि लोकसंख्या जवळपास 10 ते 15,000च्या जवळपास लोकसंख्या. म्हणजे व्यावसायिक स्वतः शेतीवरती मत्स्य शेतीच्या जागी येऊन तेच आपल्याला सहकार्य करून तेच आपल्याला उत्पादन त्याच्यातून चांगल्या प्रकारे मिळत आहे.
खूप छान. तसंच आपण बकरी पालन आहे म्हटलं तर किती बकऱ्या आहेत आपल्याकडे मग? आमच्याकडे तर सुरुवातच आहे, सुरुवात असल्यामुळे जास्त नाही. ते पण योजनेतून घेतलं का आपण? नाही, योजनेतून नाही घेतलं आम्ही, स्वतःच फक्त घेतला. ते योजना करायचा विचार आहे, जास्त नाही घेतल्या यावेळेस. हा. आम्हाला ते म्हणजे ट्रायल बेस, आम्हाला कशा पद्धतीचं काम राहते बा, 20च बकऱ्या आहेत त्या, जास्तीच्या नाही. आम्ही स्वतःच घेतल्या. कोंबड्या सुद्धा आमच्याकडे 150 कोंबड्या आहे आणि मुक्त आहेत, असं म्हणजे बंदिस्त नाही. अच्छा, मग त्या कोंबड्यांच्या आरोग्य आणि त्यांचं खाद्य आम्हाला कसं ते व्यवस्थापनासाठी त्या पद्धतीनं बंदिस्त करून त्याला इंजेक्शन वगैरे हे देऊन या पद्धतीचं आम्ही नाही काम केलं. म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता मग आपण? त्याचं व्यवस्थापन कसं करता? पूर्ण कंपाऊंड आहे, हा. त्याच्याशी कोणताही यांचा संबंध येत नाही दुसऱ्या कोंबड्यांचा. म्हणजे जसं आपण संसर्गजन्य जी बिमारी म्हणतो तशी काही ती येत नाही. आणि तशी काही जर वाटलं थोडंसं तर गोंडपिपरीला पशुवैद्यकीय अधिकारी आहे, सल्ल्यानुसार मग आम्ही त्यांना औषधी पाणी देतो. त्यांना लसीकरण करावं हो, लागतं हो, वेळोवेळी. हो. आणि आमच्याकडे ज्या कोंबड्या आहेत ह्या म्हणजे ह्या नाही, आमच्याकडे गावठी कोंबड्या आहेत. अच्छा हा, गावठी कोंबड्यावरती थोडंसं बिमारी कमीच येते मॅडम, अच्छा. फार कमी येते. जर गावामध्ये जर काही मिसळलं तर ते संसर्गजन्य बिमारी तसं होऊ शकतं, पण तो वेगळं असल्यामुळं, त्यांचा काही संबंधच नसल्यामुळं ते काही विशेष बिमारी काही येत नाही. आणि आम्ही रेग्युलर विकत राहतो, असं काही साठवूनच ठेवत नाही मॅडम. कसा अनुभव आहे आपल्याला आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये कोंबडीचं? म्हणजे आमच्याकडे 600 रुपये किलोनं जागेवरून जाते कोंबडी मॅडम. अच्छा, 600 रुपये किलो प्रमाणे लोक येऊन घेऊन जातात. माहीत झालं की आम्हाला 1-2 कोंबडी पाहिजे की 1 कोंबडी पाहिजे, आमचा तिथे एक माणूस राहतो, तो सिद्ध काटा वगैरे तिथंच ठेवून आहे, तो वजन करतो, त्याला देऊन टाकतो. अच्छा. हा, त्याला त्याचं उत्पादन कसं होतं आपल्याला? त्या 100 कोंबड्यामध्येच आम्हाला डेली 100 कोंबड्याचे जे पिल्ले वगैरे होत राहतात सगळे त्यांचं सुरू होतं. आणि जसं जसं गिराईक येते तसं तसं विकत होतं. जवळपास आम्हाला त्याच्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत मुनाफा होत आहे मॅडम. अच्छा, म्हणजे अगदी छोट्या पिल्लापासून आपला पूर्ण व्यवसाय सुरू. अंड विक्री करतच नाही आम्ही, नाही. त्याचे पिले करतात. अच्छा. पिले झाल्यानंतर कोंबडे झालं की 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलो झालं की आम्ही कोंबड्या विकून टाकतो. अच्छा, त्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे मग? तुम्ही मोकळचं सोडलेलं आहे, पण तरी सुद्धा त्यांना काही खाद्य जरूर देतो आम्ही. ते खाद्य कसं असते, आम्ही मक्का घेतो, हा पीठ दळायची चक्की आहे, हम्म त्याच्यामध्ये त्याचं हे बनवतो, गहू घेतो, हम्म गव्हाचं त्याचे हे करतो, आणि त्याच्यानंतर काही औषधी असते, पशुवैद्य अधिकाऱ्यांनी सांगितले, सगळं मिक्स करून त्याचं बनवून आम्ही त्यांना टाकतो. त्यांच्यावर जर समजा काही रोग, आता आपण म्हणालात की त्या गावठी कोंबड्या आहेत तर त्याच्यावर रोगराई कमी येते, पण तरी सुद्धा समजा काही रोग आजार त्यांना आला तर मग कसं आम्ही पशुवैद्य अधिकारी ताबडतोब जातो ना, जवळच गोंडपिपरीलाच आहे, त्यांच्याकडे गेले की त्यांचा माणूस येतो. बकऱ्यांचं उत्पादन कसं आहे? शेळीचं उत्पादन कसं होते तुम्हाला? आता आमच्याकडे 20च बकरी आहेत, हा, परंतु प्रत्येक बकरी ही किमान 2 टाकते. हा, आपण त्याच पद्धतीने घेतलं, बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे, त्याचं उत्पन्न व्यवस्थित आहे. आणि त्यांना आम्ही कसं करतो, रात्र फक्त आमच्या याला राहतात. हा, सकाळी तो आमचा माणूस, जे निलगिरीचं प्लॅन्ट आहे हा, ती 6.5 एकर आहे, त्याला कंपाऊंड तिथे चरायला नाही. तिथं सोडून देतो, कंपाऊंड आहे, बंद करून देतो. म्हणजे दिवसभर तिथं चरतात, संध्याकाळी 5 वाजता पुन्हा याच्याकडे घेऊन येतो. आणि आणल्यानंतर मग आमची त्यांची खुराक पाणी त्यांना संध्याकाळी देतो, म्हणजे चरूनही येतात आणि खुराक्या देतो. बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे, किमान आम्हाला त्याच्यातलं आम्ही काय करतो, जे बोकड आहेत, बोकड दरवर्षी ते विकून टाकतो. जसं जसं त्यांचं हे झालं, जवळपास 10, 12, 13 हजार रुपये या झालं की ते आम्ही ते विकून टाकत जातो, ठेवत नाही. कारण तर वाढवूनही आपल्याला काय करायचं, आपल्याला अर्थिंग मुनाफा आला पाहिजे ना. या पद्धतीनं आम्ही ते विकून टाकतो, जवळपास 12,000, 13,000. आणि तिथंच मार्केट आहे गोंडपिपरीला. माहीत झाल्याबरोबर हेच लोक तिथे येतात, पाहतात ना, घेऊन येतात. अच्छा, त्याच्यामुळे ते नियोजन कसं आहे मग? आपला एवढा शेळी पालन आहे आपल्याकडे, कुक्कुट पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, जैविक शेती आहे, नियोजन कसं आहे? आणि आपल्या घर कुटुंबाची आपल्याला कशी मदत होते या सर्व मध्ये? आता आमची सुनबाई तेवढं काही विशेष जात नाही, ती संध्याकाळची वगैरे जाते पाहायला. आता घरकाम आटोपून तिला नोकरी मिळाली, सगळं पोराबाळांचं केल्यानंतर शाळेत पाठवल्यानंतर मग ती जाते. परंतु आमची जी बाई आहे, म्हणजे माझी पत्नी, ही बस जेवण केली की ती शेतातच जाते, ती काही इथं घरी राहत नाही. आणि मुलगा सकाळीच जातो. बरोबर. मुलगा सकाळीच जाऊन सकाळी 6 वाजता असतो, शेतीवर जातो, आणि सगळं पूर्ण फिरून पाहून सगळं हे करून त्याचे भाजीपाला घेऊन तो येतो. आणि त्याच्यानंतर हा आला, स्वयंपाक पाणी जेवण झालं की मग माझी पत्नी शेतात चालली जाते.
हा. हं. आता माझं सामाजिक काम असल्यामुळे मी इकडे तिकडे फिरत असतो गावात, याच्या त्याच्यात लोक अच्छा. येतात. मी ओबीसी कृती समितीचा अध्यक्ष असल्यामुळं अच्छा. लोक काही अडचणी घेऊन येतात, त्यांची वगैरे कोणत्या ऑफिसला यायला त्याला आम्ही फिरत असतो. मग तुम्हाला वेळ मिळतो का एवढं सगळं हे करून सामाजिक कार्य करण्यासाठी? आता जेवढे शक्य होते तेवढा करण्याचा निसर्गच आमचा देव, आमची ही भूमिका आहे मॅडम. निसर्गच आमचा देव आहे. आम्ही त्या दगडामध्ये देव शोधण्यापेक्षा माणसामध्ये देव शोधावं, ही आमची भूमिका आहे मॅडम. नक्कीच. आपली मुलाखत आता भरपूर शेतकरी लोक ऐकत आहेत रेडिओवरून, त्यांना आपण काय सांगाल? मी तर त्यांना असं सांगतो मॅडम, हम्म. की जी शेती करायची आहे, हम्म. तुमच्याकडे 10 एकर असेल तर 1 एकर पडीत ठेवा. हा. 1 एकर पडीत ठेवून त्या ठिकाणी तुमचे जे आपलं जनावर आहेत, बैल असेल, गाय असेल, त्याचा चारा टाकून त्यालाही करा. परंतु रासायनिक शेती करण्यापेक्षा कमी पिकवा, जास्तचे पिकवण्यापेक्षा कमी पिकवा. परंतु तुम्ही नैसर्गिक आणि जैविक शेती करा, हे माझं सर्वांना सांगणं आहे. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण गोंडपिंपरी तालुक्यातील मोरेश्वर बोनोजी सुरकत यांची प्रेरणादायी मुलाखत, त्यांचा शेतीतला हा प्रवास आपण ऐकला. जैविक शेतीसोबत त्यांचं मत्स्यपालन आहे, त्यांचं शेळीपालन, सोबतच त्यांनी कुक्कुटपालन सुद्धा हा व्यवसाय करत आपलं अगदी प्रगतीचं शिखर ते गाठत आहेत. अशाच प्रकारे आपणही यांच्या मुलाखतीतून प्रेरणा घेऊन आपल्या शेतीमध्ये नक्कीच विकास साधू शकता. मोरेश्वरजी, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि आपले शेतीतले अनुभव आमच्या शेतकरी बांधवांना सांगितले, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार, धन्यवाद. तर मंडळी, आताच आपण प्रयोगशील शेतकरी मोरेश्वर बोनोजी सुरकत, मुक्काम पोस्ट